आपली मुलं जर टमाटे खात नसतील तर अभ्यास तर लांब, बिमार नक्की पडणार। आणि तुमचा मुलगा जर टमाटे खात नसेल तर हा व्हिडिओ त्याला दाखवा। चला तर पाहूया काय फायदे आहेत टोमॅटो खाण्याचे विद्यार्थ्यासाठी। पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढते। बघा सध्या मुलांची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली, त्यामुळे बिमार जास्त पडतायत। तर बघा टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, त्यामुळे इम्युनिटी वाढते, सर्दी खोकला संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे लक्षात घ्या, डोळ्यांसाठी चांगले। बघा डोळे चांगले असेल तरच अभ्यास चांगला होईल ना। डोळे चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं। जे फळं लाल असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं। टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला व्हिटॅमिन ए भेटतं, म्हणजे तुमचे डोळे असे तंदुरुस्त राहतात। मग आता अभ्यास म्हटलं, विद्यार्थी म्हटलं तर मेंदू शिवाय काम होणार आहे का? आणि मेंदू जर तंदुरुस्त ठेवायचा असेल तर त्याला सुद्धा काहीतरी खाणं देणं गरजेचं आहे। तर बघा टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, हे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी खूप फायदेशीर असतं। मुलांची स्मरणशक्ती जर वाढवायची असेल तर आजपासूनच टमाटे खायला सुरुवात करा। चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदय निरोगी ठेवते। बघा हार्ट शिवाय तर आपलं काम बिलकुल होणार नाही। जेवढं तुमचं हार्ट स्वस्थ असेल तेवढंच तुमचा अभ्यास बी चांगला होणार आहे आणि मुलं सुदृढ सुद्धा राहणार आहे। टोमॅटोमध्ये पोटॅशियम असते आणि हे रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम करते, त्यामुळे टोमॅटो खूप महत्वाचे आहे। बघा हाडं जर मजबूत ठेवायचे असेल तर टमाटे खावेच लागतील। बघा टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे हाडे मजबूत होतात। अशा पद्धतीने हाडं तुमचे नक्की मजबूत होणार आहे। पहा बऱ्याच मुलांना पचनचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे टॉयलेट त्यांना क्लिअर होत नाही, सरळ होत नाही, पोट दुखतं। बघा त्यासाठी फायबर महत्वाचं असतं आणि फायबर असतं टोमॅटोमध्ये। टोमॅटो जर आपण खाल्ले नक्कीच आपल्याला बद्धकोष्ठता होणार नाही आणि सुरळीत पचन व्यवस्था चालेल। सातवा महत्वाचा फायदा म्हणजे त्वचा निरोगी ठेवते। बघा त्वचा खूप महत्वाची, सर्व प्रोटेक्शन झालं, आपलं दिसणं झालं, बिमाऱ्या झाल्या, बऱ्याचशा ह्या त्वचेशी संदर्भात असतात। जर त्वचा निरोगी असेल तर आपले अवयव आतले सुद्धा निरोगी राहतील। टोमॅटो खूप मोठ्या प्रमाणात आपली त्वचा चांगली ठेवते। आता मुलांना टोमॅटो द्यायचं कसं? बघा डायरेक्ट मुलं खाणार नाही, काही खातात। तुम्ही टोमॅटो सूप देऊ शकता, टोमॅटो सलाड देऊ शकता, भाजीमध्ये सुद्धा टोमॅटोचा भरपूर वापर करू शकता, टोमॅटोची चटणी बनवू शकता, त्यानंतर सँडविच पोह्यामध्ये सुद्धा तुम्ही टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता। तर विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये टोमॅटो किती महत्वाचे आहे हे आपण पाहिले, त्यामुळे आपल्या मुलांना आजपासूनच जास्तीत जास्त टोमॅटो खायला द्या, त्यांना आवड लावा, हा व्हिडिओ नक्की दाखवा। 100% त्यांच्यामध्ये टोमॅटो खाण्याची आवड वाढणार आहे आणि त्यांची स्मरणशक्ती बुद्धिमत्ता तंदुरुस्त होणार आहे आणि खूप जबरदस्त विद्यार्थी ते बनणार आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।